गुड मॉर्निंग सर्वांना. आणि सकाळी सकाळी मस्त असा छान पाऊस पडत होता. खूप छान वातावरण झालं होतं. आणि रिऊ गेला सकाळी शाळेत. त्याला टिफिन वगैरे दिले. आणि नंतर शाळेतून आल्यानंतर काय करायचं तेच विचार करत होते. नंतर मी ढोकळा करायचं ठरवलं, कारण का त्याला ढोकळा खूप आवडतो. आणि ढोकळा मग सगळं बॅटर वगैरे तयार केलं आणि त्याची स्कूल व्हॅन आली, त्याच्यामुळे मी खाली गेले त्याला आणायला. चटणी वगैरे रेडी करून ठेवली होती. मला काय वाटलं बॅटर 5 मिनिटात टाकायचं, 15 मिनिटात होऊन जातं. मग त्याला खाली आणायला गेले तर इतका वेळ झाला, जवळपास बस पाऊण तास 1 तास लेट झाली. आणि मी त्या ग्रुपमध्ये ॲड नव्हते, त्याच्यामुळे मला ते कळालं पण नाही. मी खालीच थांबले 1 तासभर. आणि खूपच त्याच्यामुळे मलाही भूक लागली आणि त्यालाही आल्यानंतर खूप भूक लागली होती. मग पटकन बॅटर टाकलं आणि तो म्हणजे त्याला असं होत होतं की कधी एकदा मम्मी तू दे मला, त्याला खूप भूक लागली होती. आणि मग पट मी दिलं, कारण का तो व्हायला तर वेळ लागतोच ना. आणि मग त्याच्यानंतर मी ग्रुपमध्ये ॲड करायला लावलं. त्या शाळेला फोन केला मी आणि म्हटलं काही ग्रुप वगैरे आहे की नाही तुमचा, असं मुलाला उशीर झाला तर आम्ही कसं करायचं, आम्हाला कसं कळणार. पण त्यांनी ग्रुपमध्ये ॲड केलं. खरं तर त्यांनी मला आधीच करायला पाहिजे होतं ॲडमिशनच्या वेळेसच, पण त्यांनी नाही केलं. ती त्यांची चुकी आणि आम्हीही विचारायला पाहिजे होतं. पण जाऊ दे, शाळा आत्ता सुरू झाली आणि फायनली मी ॲड झाले त्या ग्रुपमध्ये. त्याच्यामुळे ढोकळा खूप टेस्टी झाला होता. पिल्लूलाही खूप आवडला, मलाही खूप आवडला आणि आमच्या दोघांनाही खूप भूक लागली होती. त्याच्यामुळे आम्ही पटपट खाऊन पण घेतला. ह्यांच्यासाठीही ठेवला. ह्यांनी आल्यानंतर म्हटलं खातील ऑफिसहून आल्यानंतर. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.